चला तर मग आज बनवूया झटकीपट लवकर होणारा हेल्दी टेस्टी पौष्टिक डोसा, तो पण मुगाच्या डाळीचा। एकदम लवकर होतो, काही याला टाइम लागत नाही। त्यासाठी आपण इथं मेजरमेंट बघूया। तर हा प्याला मी अर्धा घेतला आहे, त्याच्यामध्ये तांदूळ, परत तोच प्याला मी फुल भरून मुगाची डाळ घेतली आहे। तांदूळ तुम्ही नाही घातले तरी चालतील, त्यांनी क्रंचीपणा येतो, त्यासाठी मी घालत आहे। तुम्ही नक्की घाला, जर तुम्हाला एकदम असा नरम हवा असाल तर तुम्ही नाही घातले तरी चालतील। हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर इथं मस्त आपलं पाणी घालायचे आणि 5 किंवा 7 तासामध्ये याला चांगलं भिजत ठेवायचे। मस्त वरती फुगून येतात तांदूळ। तर 6 किंवा 7 तास ठेवू शकता, टाइम असेल तर, नसेल तर 5 तासाच्या आत पण तुम्ही हे करू शकता। तर आता हे व्यवस्थित भिजलं गेले 6 तासांनी, बघू शकता मस्त तांदूळ फुगले, चांगले भिजले। आता आपण हे मिक्सर जारमध्ये टाकून बारीक वाटण करून घेऊया। तर बारीक थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट रेडी झाली। मस्त आपलं असं बॅटर रेडी झालं, बघू शकता अशा प्रकारे। खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही। खूप पातळ ठेवलं तर डोसा लवकर म्हणजे असा होत नाही, तो पांगतो इकडे तिकडे। आणि खूप घट्ट असलं तर डोसा लवकर पांगत पण नाही। तर अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी करायचं आहे। थोडं मीठ टाकून मी मिक्स केले, लगेच आपण डोसा करायला घेऊया। तर इथं मी चांगला हलका तवा गरम झाला की त्याच्यावरती लगेच आपल्याला अशा प्रकारे एकच पळी भरून बॅटर टाकायचं आणि त्या साह्याने सगळा डोसा आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे। बघू शकता किती लवकर मस्त पसरला जातो, कुठं चिटकत काही नाही आहे, एकदम भारी होतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। तर ह्या डोशाला पीठ वगैरे भिजायची अजिबात गरज लागत नाही। नाही 9 तास ठेवा किंवा नाही रात्रभर ठेवा, काही गरज लागत नाही। आणि लवकर पण निघतो, बघू शकता लगेच तवा सोडला ह्याने, तर एकदम असा मस्त गोल्डन कलर आला आहे। तर बघू शकता किती मस्त आपला डोसा रेडी झाला आहे। तर आपण डोसा काढून घेऊया। तर पाहू शकता मस्त गोल्डन कलर आला आहे, त्यासोबत मस्त अशी नारळाची चटणी। तर कसा वाटला तुम्हाला हा डोसा मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर हलका गोल्डन मी दुसरा एक करून घेतला, तो थोडासा हलका गोल्डन कलरच मी त्याच्यापर्यंत येऊन दिला, कारण खूप पण भाजला ना तर त्या दुसरा बघू शकता कसा झाला आहे तसा होतो। तर तुम्हाला